पॉझिटिव्ह ब्लॉग्स अनदर व्हिडिओ. आज ब्लॉग स्टार्ट होतोय एका अनोख्या वेगळ्या आणि माझ्यासाठी नवीन असलेल्या गावातून. गावाचं नाव काय? गावाचं नाव काय? घाटनांद्रे. घाटनांद्रे. हां, घाटनांद्रेमधून आपला ब्लॉग स्टार्ट होतोय आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत पाटील साहेबांची एर्टिगा आणि चंदू काका सराफ आहेत आणि नेहमीप्रमाणे ते त्यांचा चेहरा लपवण्याच्या तयारीत. यावेळी त्यांचा प्लॅन फेल होणार आहे आणि तिथून दीदी आपल्यासोबत सर्व आहेत आणि आपण निघालोय. कुठं निघालो? आपण जतला निघालोय. हां, जतला निघालोय आणि काय तसं काय माहीत नाही मला. यांचा प्लॅन ठरला आहे. मी फक्त यांना जॉईन झालोय. सो आजचा लुक कसा आहे? जॅकेट घेतलंय पप्पांनी नवीन. सो स्टेट येऊन आणि हे रील करायचा प्लॅन यांचा चाललाय. काय माहिती कशाची रील करतात दड, काय जमत नाही, काय नाही, साऊंड नाही, काय नाही, नुसतेच. सो इथं एका व्यक्तीची आपण वाट बघतोय, जी की व्यक्ती येता येता कॅन्सल झाली आणि कॅन्सल होता परत तिचा प्लॅन ऑन झाला. सो स्टेट येऊन बघत राहा कसा होतोय जतचा प्रवास. स्टेट येऊन. आणि पाटील साहेब एकटे चहा प्यायला बसले. मला पण किती सांगितले की हा यो चहा लय बाहेर लागतो बरं का भावा. कुठं नेऊन देतोय का? खतरनाक आहे हॉटेल. नाद ती हॉटेल भारी होतं काय काका? आपण त्या ह्याला थांबलेलो ती अक्कलकोटला जाताना थांबलेलो. हां, सुगरण आणि उशीर झाला ना. मिसळ स्पेशल आहे काय? चेतन मिसळ स्पेशल, कोल्हापुरी मिसळ स्पेशल घ्यायची काय? आलाय काय तुम्ही? तुला चाय इसी तरीके से चाय वाय पी के हमने लिया है कप केक. काय? सहकार चॉकलेट केक. एनीवेअर एनी टाइम. समझे? स्कोर. हां, कसली रील करायचे बोला चला लवकर. रील शूट करते हे. मी रस्त्यावर मध्ये उभा राहतो आणि तुम्ही मागणं शूट करा. हो मग. आणि डायरेक्ट आपण मी मेन आहे. मेल करू एबी पालन की कुठलं गाव तिथं घाटनांद्रेच्या चौकात भीषण रील बनवली गेली. भीषण रील बनवली गेली. काका रील स्टार रील बनवायला निघालेत. मला येतो व्हिडिओ काढायला. अहो तुमचा व्हिडिओ काढायचा आहे डान्स करताना. हो तर चेतनचा प्लॅन आहे तुम्हाला डान्स करायला लावायचा आणि व्हिडिओ काढायचा. बघा चुनरी तेरी हाय हाय छनकनी गुलाबी सरारा त्याच्यावर दे फेकून. मगाचपासून आम्ही इथं थांबलोय ह्या हॉटेलला. हे कोल्हापुरी मिसळ. आणि हे काका कुठं चाललेत माहित आहे का? परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग. ऍक्च्युली ते परमेश्वर मंदिर आहे इकडे कुठेतरी, तिकडे जायचं आहे. पण ते वाचले कसं वाटतं. आणि हे माणसं कॉपीराईट द्यायला बसलेत नुसतं. गुलाबी शरारा. आणि आता हा परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आम्ही अवलंबतोय. काय म्हणायचं तुला? जायचं का परमेश्वराकडे? चेतन जायचं आहे परमेश्वराकडे? चल ना. हो इथं बाहेर रस्ता लेफ्ट मारला की जायचं होतं विजापूरला. पण विजापूर वरून प्लॅन आलाय. अरे पी काय बस आली. तर विजापूर कॅन्सल झालं आणि आपण निघालोय जतला. अजून आई इथंच आहे आणि व्लॉग तर स्टार्ट केलाय. आणि माझ्या पुढे आली विजापूर बस. गेली बस. लालपरी सेल्फी रील एवढंच चाललंय ते. तर तुम्ही बघू शकताय मला माझ्या बरोबर हिला याला आणि
आहेत आपले पाटील काका आणि इकडे तुम्ही बघू शकता धम्मभूमी जे की आपण बघायला आलोय आणि आता आतमध्ये जाऊ आणि आपण सध्या कर्नाटकच्या प्रदेशात तिथं भुगवाड गाव आहे आणि आता धम्मभूमी बघायला आलोय सो आपण जाऊ आणि ही मागे चालली ती गाडी पाडेल पण आता तुम्ही मला फॉलो करा आणि तुम्ही माझ्यासोबत चल भावा असं कसं जरा हे बघायला निघालोय मागून काय दाखवते असं समोरून कॅमेरा तुला कळत नाही काय नवीन कॅमेरामॅन असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो पडशील आधीच कन्स्ट्रक्शनचं काम चालू म्हणजे मी अंधारच वाटायला लागलाय खूप जास्त मोबाईल मध्ये कसं दिसतं काय माहिती एवढ्या लांब आवाज येणार आहे का तिथे जरा जवळ येणार छान असा आवाज येतोय प्रत्येक बाजू दाखव हे तिन्ही स्तंभ दाखव परत गेट दाखव गेट पण खूप छान असं केलेलं आहे आणि पहिल्यांदा म्हणजे मी जोपर्यंत बघत आलोय त्यात पहिल्यांदा मला असं धम्मभूमी पाहायला मिळाली आणि पहिल्यांदा इथं आलोय आणि बघून तर एवढं भारी वाटते का नाही आजपर्यंत मी असं कुठं बघितलं नाही आता दीक्षाभूमी वगैरे इकडं वेगळं आहे पण कर्नाटक साईडला त्या गोष्टी बघून जरा बरं वाटलं गेट बघू शकता तुम्ही कसं मस्त केलं गेट दाखवलं आणि अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे छान दिसतंय ना आहे की नाही मस्त आहे बस बस किती प्रसन्न वाटतंय आणि इथं गौतम बुद्धांची एवढी मोठी मूर्ती आहे समोरच आंबेडकरांची पण आहे आणि हा वरचा फ्लोअर आहे लिटरली एवढं भारी वाटतंय ना बघू शकता तुम्ही असं वाटतं पूर्ण असं महालात येऊन उभं राहिलं वा आणि अनबिलिव्हेबल आहे मला वाटलं ना की कुठं निघालो मला माहीत नव्हतं लास्टपर्यंत प्लॅन काय सो इथे येऊन बघतोय तर धम्मभूमी एवढी मोठी ना म्हणजे कर्नाटकमध्ये आता इथलं गावाचं नाव मला माहीत नाही
पण एवढं छान आहे ना, मला आता खाली पण जावं लागेल कारण निघायचा उशीर झाला आहे. इथं बघू शकता कसलं खतरनाक आहे. वा बरं, जम फोटो बिटो काढले तर इंस्टाग्रामवर टाकेल. इंस्टाग्राम क्षितिज ब्लॉग्स वाईटी फॉलो करा, त्याच्यावरती फोटोज वगैरे बघायला मिळतील तुम्हाला. मस्त आहे, खूप छान आवडलं मला. वा प्रशांत दादा, आपण यायचं इथं. मला समजलं आता हे कुठं, इथला ॲड्रेस मी घेतो, आपण येऊ 100%. तुला आवडेल, सगळ्यांनाच आवडेल आपल्याला. येऊया आपण.